ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयानं सध्याच्या ओबीसी आरक्षणानुसार 4 महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरू झाल्यात. याचाच भाग म्हणून निवडणूक आयोगानं प्रभाग रचनांसंदर्भातील आदेश जारी केलाय. या आदेशानुसार कोल्हापूर महानगरपालिकेत 4 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. आपल्या राज्य शासनाकडून प्रभाग रचनेविषयी आदेश प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये ड वर्ग महानगरपालिकांच्या प्रभाग रचना करताना लगतच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना कराव्यास सांगितले आहे. म्हणजे 2011ची लोकसंख्या गृहीत धरून आपल्या ड वर्ग महानगरपालिकेची प्रभाग रचना होईल. ही प्रभाग रचना करताना त्यामध्ये जी सदस्य संख्या असणार आहे ती 4 निश्चित करण्यात आली आहे. 4 सदस्यीय प्रभाग होईल आणि जर ऑड सदस्य आले तर शेवटचा प्रभाग 3 सदस्यीय किंवा 5 सदस्यीय होऊ शकतो. सदस्य संख्या ठरवताना सन 2022चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 43 8/9/22 अन्वये महानगरपालिकांच्या सदस्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे. याच्यामध्ये अजून किती तारखेपर्यंत हे सबमिट करायचे याविषयी आदेश प्राप्त झालेले नाहीत. ते येतात त्या दृष्टीनं महानगरपालिकेनं कामकाज सुरू केलं आहे. 2011ची जनगणना आणि 4 सदस्यीय प्रभाग रचना या निकषांनुसार कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 20 प्रभागांमध्ये 81 तर इचलकरंजी महापालिकेसाठी 16 प्रभागातून 65 नगरसेवक निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.